नमस्कार मंडळी. मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट नितीन तेंडुलकर ह्या ओढता ओढत्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, 2026चा जानेवारी महिना चक्क संपला. दिवस येतात, दिवस जातात, पण जाताना बऱ्याच काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. त्या गोष्टी आपल्या मनाच्या पटलावर कायमस्वरूपी ह्या स्थिर असतात. नितीनदादाच्या पोतडीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. आता आपला हा यूट्यूब चॅनल सुरू होऊन जवळजवळ 4 महिने झालेत. आपण अनेक गोष्टी ऐकल्यात. आता पुढची आणखीन नितीनदादा कुठली गोष्ट सांगतो याची उत्सुकता मला जास्त लागली आहे. त्यामुळे जास्त मनाला बडाबड तेल न घालता मी नितीनदादाकडे मोर्चा वळवतो. नितीनदादा, आज नवीन कुठली गोष्ट? स्वागत सगळ्यांचं आणि नमस्कार. आतापर्यंत कसं बघून आपण विमानाच्या संदर्भातल्या काही घटना बघितल्या. हो, बरोबर. विमानाच्या आतल्या, विमानाच्या बाहेरच्या. आता आपण थोडस प्रवाशांबद्दल बोलू. हो. आता प्रवासी कसे असतात, 90% प्रवासी सांगतो, 90 ते 95% प्रवासी मला भेटलेले कमीत कमी खूप चांगले असतात. ओके. शांतपणे रेग्युलर ट्रॅव्हल करतात, सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करतात, बरोबर. आणि हसत बुक खेळीमिळीने ते ट्रॅव्हल करतात, एन्जॉय करतात, फ्लाइंग एन्जॉय करतात. पण तुला त्याला प्रत्येक ठिकाणी एक बॅड ऍपल असतं. म्हणजे मध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी जेव्हा प्रवास करतो किंवा आपला प्रवासी सहप्रवासी हा चांगला असावा, आपली ती पहिली अपेक्षा ठेवतो. अपेक्षा असायला पाहिजे की चांगलं, त्याच्यामुळे प्रवास चांगला होतो, नाही का? तर असा एखादा बॅड ऍपल निघतोच कुठेतरी. अच्छा. आणि अशा 2 प्रवाशांचे मी 2 एपिसोड्स गेले. ओके. त्यातला पहिला प्रवासी आहे, त्या प्रवासाची मी विकेट काढली आहे, क्रिकेटच्या भाषेत बोलत, विकेट काढली किंवा हिट विकेट त्यांनी घेतली त्याची स्वतःची विकेट. आणि दुसऱ्या प्रवाशाने चक्क गुगली टाकलाय मला आणि माझी विकेट काढली आहे. क्या बात आहे. तर आपण पहिल्या प्रवासात आता बघू आणि मग पुढच्या एपिसोड मध्ये म्हणजे थोडक्यात आपण 2 भाग करणार ह्याची. आता हा पहिला प्रवासी जो होता, तो आमची एक फ्लाईट होती. ओके. दुपारची फ्लाईट होती, 3:30 वाजताचं डिपार्चर होतं. मुंबई ते हैदराबाद जाऊन मग हैदराबाद ते सौदी अरेबिया असं ते फ्लाईट होतं. हैदराबादला काही जण उतरणार होते, काही चढणार होते आणि सौदी अरेबियाला जाणार होते. तर फक्त सगळे प्रवासी येऊन बसले होते. आता 2च प्रवासी ऑन द वे होते. काय इमिग्रेशन कस्टम मध्ये त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला असेल, पण दे वर ऑन द वे. ओके. कारण ट्रॅफिकची जी शेवटची माणसं येतात पेपरवर घेऊन, लोडशीट घेऊन, ते लोडशीट महत्वाचं असतं ना, त्याच्यामध्ये सगळं कोष्टक असतं, म्हणजे लेखाजोखा असतो. किती इंधन त्याच्यात आहे, नंतर किती प्रवासी आहेत, नंतर लगेच वजन काय वगैरे असं सगळं जे असतं ते मग कमांडरकडे ते जातात आणि मग ते डिस्कस करतात आणि त्याच्यावर कमांडर सही करतात आणि मग विमान इज रेडी फॉर टेक ऑफ. तर त्यांनी पण सांगितलं होतं की 2 प्रवाशांचा प्रॉब्लेम सुटलेला आहे आणि दे आर ऑन द वे. आता एअरपोर्ट खूप लांब असतं, तू बघितलंय. हो, बरोबर. दिल्लीचं एअरपोर्ट तू बघशील तर तास तू चालत असतोस. मुंबईचे तेवढे नाही आहेत, पण यायला थोडा वेळ लागतो ना. आणि आता वाजले होते 3:15, 3:30 डिपार्चर होतं. 15 मिनिटं बाकी होते. 15 मिनिटं बाकी होते. डिले वगैरे काय झालेलं ना. बरोबर. आता पहिल्या रो मध्ये इतकं सगळं शांत होतं. पहिल्या रो मध्ये एक जण जरा टेक्नो सॅव्ही माणूस होता. म्हणजे कसं, त्याच्याकडे तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता, हेडफोन होते आणि ऍपल हे होता, म्हणजे टेक्नो सॅव्ही होता, पॉलिश्ड एकदम. सवादेला त्याला काय झटका आला माहित नाही. उठला आणि एकदम ॲरोगंटली बोलायला लागला. काय अशी बोलला,
म्हणजे वाय गेटिंग डिले, हम्म. वॉज द रिझन? तर म्हटलं सर, 2 प्रवासी इमिग्रेशन मध्ये अडकले होते, ते येत आहेत येतात. ऑन द वे. ते आले, पेपर वर्क झाले, आपण टेक ऑफ घेतोय, लेट वगैरे नाहीये. हम्म. तर मला एअर इंडिया ऑलवेज लेट. हम्म. परत मी ते थंडपणे त्याला सांगितलं की आता 3:15 वाजले, 2 पॅसेंजर येत आहेत, येतात. ते आले की आपण डोर क्लोज केलं की टेक ऑफ घेणार बरोबर. 3:30ला. 3:30. सो देर इज नो डिले. बरोबर. तर मला शो देम नो शो पॅसेंजर्स अँड लेट्स क्लोज द डोर अँड पुश ऑफ. म्हटलं नो शो हा याचा अर्थ काय माहिती ना? नो शो म्हणजे काही काही प्रवासी एअरपोर्टला येतच नाहीत. हो. फ्लाईट पण कॅन्सल नाही करत. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि ते येतच नाहीत, त्यांना नो शो म्हणतात. आणि ज्यार्थी हा एअरलाईनचा शब्द त्याला माहिती होता, म्हणजे तो फ्रिक्वेंट फ्लायर असला पाहिजे. बरोबर आहे. पण तो जरा अति हे होता. म्हणजे काही काही जणांचं तुला माहिती आहे ना, की काही जण अशा रीतीने वागतात, पुरी एअरलाईन्स विकत घेतलेली. हा, एअर तिकीट घेतलं म्हणजे एअरलाईनच विकत घेतल्यासारखे वागतात. बरोबर. तसा तो होता, जरा अति शहाणा होता. तर तो म्हणाला लेट्स शो देम नो शो अँड कम ऑन क्लोज द डोअर अँड पुश ऑफ नाव. तर म्हटलं तर तसं नाही करता येणार, कारण ते रेव्हेन्यू पॅसेंजर्स आहेत. तर तो माझ्याशी भांडायला, तो म्हणाला आय एम ऑल्सो रेव्हेन्यू, सो वॉट, आय एम ऑल्सो रेव्हेन्यू पॅसेंजर. तर वाय शुड वी सफर फॉर देम? म्हटलं यू आर राईट ऑलरेडी, ऑफकोर्स यू आर परफेक्टली राईट. पण मुळात सर, परत तिसऱ्यांदा मी त्याला शांतपणे सांगतोय की दे आर ऑन द वे. 3:15 वाजले, 3:30ला आपण डिपार्चर करणार आहोत, त्यामुळे फ्लाईट डिले झालेली नाही. बरोबर. त्याचं तेच चाललेलं होतं. तो म्हणाला माझं 5 वाजता हैदराबादला एक महत्वाची मीटिंग आहे, 15 लाखांचा बिझनेस आहे. आर यू गोइंग टू रिएम्बर्स इट और युअर एअरलाईन इज गोइंग टू पे फॉर मी? माझ्या मनात की म्हटलं, एखादी इम्पॉर्टंट मीटिंग तुम्ही एवढी कट टू कट ठेवता, तुम्हाला एक कॉमन सेन्स पाहिजे की एअरक्राफ्ट ही शेवटी मशीन आहे. आणि फक्त एअर इंडिया डिले होते असं आहे का? नाही. सर्व जगाचे सर्व एअरलाईन्स डिले होऊ शकतात. नाही, होतातच. तरी पण मी त्याला तेच शांतपणे सांगत होतो की तुमचा बिझनेस वर काही परिणाम होणार नाही, कारण 3:15 वाजलेत, 2 पॅसेंजर येत आहेत आणि 3:30ला ऑन टाइम आपला टेक ऑफ होतोय. मग तो म्हणाला जस्ट क्लोज द डोअर अँड तो हेच वागत होता, पेटला होता. मी त्याला म्हटलं की त्यांचे 2 कार्गोमध्ये लगेजेस आहेत, हे 2 बॅगा आहेत. तर तो म्हणाला बॅगा घेऊन चला. तर म्हटलं तसं नाही करता येणार. तो म्हणाला बॅगा काढा आधी पहिल्यांदा. तर म्हटलं तसं गेलं तर जास्ती उशीर होणार. बरोबर. तर बॅगा घेऊन चला म्हणाला. तर म्हटलं त्या बॅगांमध्ये काय असेल ते आपल्याला माहित नाही, सिक्युरिटीने चेक केले, बरोबर आहे, पण तरी सुद्धा ते प्रवासी असणं महत्वाचं आहे. बरोबर. तर तो म्हणाला की माझा 15 लाखाचा बिझनेस तुमच्यामुळे हे होतं. परत माझं ते 6व्यांदा तेच शांतपणे वाक्य की तुमचा लॉस होणार नाहीये. 3:15 वाजलेले आहेत, 15 मिनिटांनी 3:30 वाजता डिपार्चर ऑन टाइम होणार आहे आणि तुम्हाला मीटिंग तुमची मिळणार आहे. मग तो म्हणाला त्याला त्याचा बहुतेक कुठेतरी एक हे झाला असेल, तर त्याला पुढे वाव नाही मिळाला भांडणार. मला व्हॉट इज युअर नेम, उद्धटपणे त्याने मला विचारलं. इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी चक्क माझं आयडेंटिटी कार्ड खेचलं. मग मात्र म्हटलं ह्याला युनिफॉर्मचा एक रिस्पेक्ट असतो आणि युनिफॉर्मची ऑथॉरिटी असते, ती दाखवावी लागेल बहुतेक. मी त्याला म्हटलं सर,
प्लीज टेक युअर सीट. हम्म. आवाज चढवला नंतर हम्म. प्लीज टेक युअर सीट. हम्म. त्यांनी काय करावं? काय? आय एम नॉट टेकिंग सीट. हम्म. व्हॉट यू आर गोइंग टू डू? हम्म. म्हणजे एखादा रस्त्यावरचा मवाली बोलतो ना, हो बरोबर. म्हणजे इतका सॉफिस्टिकेटेड प्रवासी हम्म. आणि अशा रीतीने बोलावं त्यांनी. हम्म. म्हणे आय एम नॉट टेकिंग माय सीट, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. हम्म. तर मी पण हे म्हटलं, आपण खाली नाही जात आता, तर आपल्या युनिफॉर्मचं आपण हे दाखवायला पाहिजे त्याला. म्हटलं इन दॅट केस वी कॅन कन्सिडर यू अनरुली पॅसेंजर हम्म. अँड हॅझर्डस टू अवर फ्लाईट सेफ्टी. हम्म. सो वी हॅव गॉट अन ऑथॉरिटी टू ऑफलोड यू. हम्म. अच्छा. तर तो माझ्याकडे बघून हसला. हम्म. म्हणजे यू आर गोइंग टू ऑफलोड मी. हम्म. आणि बाजूच्या सिक्युरिटीला म्हणाला ऑफलोड दिस पर्सन. हम्म. तर मग मात्र माझा रागाने झाला. म्हटलं एक्सक्यूज मी, प्लीज टेक युअर सीट. हम्म. आय एम टेलिंग यू लास्ट टाइम, हम्म. इट्स माय वॉर्निंग. हम्म. तर तो जरासा हे झाला, त्यांनी गरगन मान फिरवली आणि तो सरळ पुढे गेला. हं. आता पुढे कॉकपिट होते अच्छा. आणि कॉकपिटमध्ये इम्पॉर्टंट वर्क चालू होते, शेवटचं बरोबर. हो, पेपर. शेवटचं पेपर. तिथे त्याने काहीतरी धुडगूस घातलेला होता. हम्म. त्यामुळे तिथल्या 2 माणसांनी त्याला घेऊन सीटवर बसवला होता. हम्म. मग कमांडरनी सिक्युरिटीला बोलवलं होतं. अच्छा. आणि मग सिक्युरिटीची एक बाई आली, हं. स्त्री होती ती. हं. आणि तिने मला विचारलं, मी डोरशी उभं होतो, कुठे गेला तो पॅसेंजर? तर म्हटलं तो तिथे बसलाय कॉर्नरला. हं. ते तिकडे गेल्या, मी मागोमाग गेलो. म्हटलं हा तिच्या बाबतीतही काहीतरी करणार, हं. म्हणून तिथे गेलो. त्याचा उद्धटपणा चालूच होता. हं. म्हणाला यू आर अ सिक्युरिटी फॉर मी, हं. असं करून तो छद्मीपणे हसायला लागला. हं. व्हॉट इज युअर नेम करून त्यांनी चक्क एका स्त्रीच्या युनिफॉर्मच्या आयडेंटिटी कार्डला हात घातला. अरे बापरे, ते अति केलं. मग मात्र माझं सणाकडे म्हटलं, सर डेफिनेटली आय एम गोइंग टू ऑफलोड यू नाव. हं. तेवढ्यात कमांडर आले तिथे. हं. आणि कमांडरनी मला विचारलं, नितीन वॉन्ट दिस पॅसेंजर ऑन बोर्ड और ऑफलोड हिम? म्हटलं ऑफलोड हिम इमिजिएटली, कारण द वे ही इज वर्किंग विथ security lady, he can behave the same way with our air hostess also. And he is an unruly passenger, hazardous to the flying. कमांडर म्हणाला ऑफलोड येईल, सिक्युरिटीला म्हणाला. आणि त्याच वेळेला एक आणखीन घटना घडली की CISF म्हणून एक एजन्सी असते. हो, माहिती आहे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असते. आणि ते एअरपोर्ट किंवा इंडस्ट्रीज किंवा काही मोठे कॉर्पोरेशन तिथे त्यांची नेमणूक केलेली असते की तिथे काही वेळा कधी कधी असं रायट वगैरे काही होणार असेल तर तिथे त्यांची योजना केलेली असते. आणि ते ऍक्च्युली आर्मीत ते नसतात, पण ते पोलीस असतात, पण त्याच्या हातात मोठ्या रायफल्स असतात. ते शांतपणे, मला वाटतं कमांडरने त्यांनाही बोलवलं असणार, शांतपणे येऊन दाराशी उभे राहिले. त्यांना बघितल्यावर मात्र या जनावराची हवा टाईट झाली. टाईट म्हणजे काय, फुग्यातली हवा जावी तर एकदम हुस्स झाला. हे प्रकरण इथपर्यंत जाईल हे त्याला कल्पनाच नाही. मग तो एकदम शेलमुळे हसायला लागला आमच्याकडे. मी त्याला म्हटलं, सर प्लीज गेट अप, टेक युअर बॅग अँड लिव्ह द एअरक्राफ्ट ॲज कॅप्टन हॅज वॉर्न यू अँड डोंट डिले द फ्लाईट फर्दर. आणि जंगली जनावरांनी शेपूट पायात घालावं तसा तो उठला, त्याने बॅग घेतली आणि एखादा मान खाली घालून तो एखादा घाबरलेल्या उंदरासारखा सगळ्यांच्या समोरून बाहेर पडला एअरक्राफ्टच्या. आणि त्यालाच क्रॉस होऊन ते 2 प्रवासी आतमध्ये आले. हॉस्टेसने अनाउन्समेंट केली की ग्राउंड स्टॉप टू डिप्लेन प्लीज, वी आर रेडी फॉर डिपार्चर. आणि 3:30 वाजता आम्ही डिपार्चर घेतलं. आता तू ह्याला काय म्हणशील की मी विकेट घेतली की
हिट विकेट गेली, काय म्हणशील तू याला? असा हा एक किस्सा, म्हणजे कटू किस्सा आहे, पण असेही प्रसंग येतात. मंडळी, माणसाने काय बोलावं त्याच्यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळतं तो सुखी. त्या पॅसेंजरने नितीन दादा सारख्या माणसाला, की जो खूप सौम्य आहे, त्याला डायरेक्ट त्यांनी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण दादाने नंतर विमर टाकले आणि त्याची विकेट काढली. त्यामुळे असं काहीतरी तुम्ही करू नका, शांत आणि कॉपरेटिव्ह करा. हे लोक खूप छान असतात. तो मी बऱ्यापैकी जगप्रवास केलाय, त्यामुळे ह्या लोकांना काही मागितलं काही ते प्रेमाने आणतात. 2 शब्द प्रेमाने बोला, जग जिंकता येतं. तुर्तता आम्ही इथेच थांबतो. पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच भेटू. अनुज्ञा असावी. धन्यवाद.